संध्याकाळचे आता वाजलेले 11:30 आणि इथं आगमन केलेलं आहे आमच्या ताईनी. आणि तुम्हाला सांगतो काय घ्यायचं, काय घ्यायचं तू घ्या मग. हा घेतोय तक देत. तो काय घेतलं दाखव. बर आलोय बघा इकडं. आता खरबूज, चिकू, परत ॲपल वगैरे कलिंगड घेतोय राधूसाठी पोरांना. राधू खाऊ आणलाय तुला, चल चल इकडे या. काय काय आणलाय बघू, ये इकडे. हे बघा मित्रांनो, राधूसाठी केळी आणली, इकडं चिकू आणले तर एकदम पकलेलं. हा टरबूज आणल्यात, परत ॲपल आणले त्यासाठी. ॲपल खायचं बरं का रोज. हां ते असं फ्रूट्स आणले तर. आणि इकडं घेतलंय कलिंगड, एक मस्त बघे हे हिरवा देत आहे अजून कलिंगड. आणि राधूला मस्त बघे मी चुळून मुळून आंघोळ घातली. राधू कुणी आंघोळ घातली, कशी छान छान घातली आहे, शॅम्पू फिंपू लावून. आता मस्त वाटतंय ना. हा धुवून त्यांना कापून दे. हा ती खा. इकडं आलो, एका फ्रेंडचं लगीन होतं मित्रांनो. इकडं बघितलं, लग्नाला आलो. समजा गाठी बिठी घेतली. मित्र येते समजा पाठीमागचे. थांबा गप बसा, आता कालव करू नका. बरं आता मी काय प्रश्नाची उत्तर तुम्ही द्यायची. काय माती हो का भाकर उलटती बघितले का. आता दुकानला गेलतो मित्रांनो, आता थोडं सामान आणलंय. म्हणलं चला घरी सामान आणावं, संपलंय थोडं. आणल्यात तांदूळ बासमधला वरणला. वरण भात लागतोय. 3 किलो तांदूळ आणलाय. बोसन आणलाय 1 किलो. पोहा आणलाय 1.5 किलो पोहे आणले. तर साखर संपली म्हणली होते, थोडी साखर पण आणली. 3 किलो साखर आणली. आणि साबणा संपल्या म्हणले होते, साबणा एक आणले त्या. आणि पोह्यातलं. आणि इकडं बघा हे आणलंय गहू 10 किलो आणलं. हिला म्हणलं दळून हे कर म्हणलं. येताना झेंडू बाम आणि भांड्याचा साबण आणि पोरांना थोडंसं खाऊ आणला होता. चला आता जेवण करून घेतो. तुला तिचं औषध गोळ्या पाजतोय बघा गोड बोलून. आता ही औषध ही पाजल्यात. आता ही लास्टचं औषध आहे. राधू कसं प्यायचं, गाठ दिसणं धर, पाठ दिसणं प्यायचं सारं अख्खं खालचं तळाचं हे ते. अर्धे गोळी रोज जेवणाच्या अगोदर, जेवल्यानंतर. आणि ती प्रियंका मोठं औषध फक्त एक टाइम द्यायचं. हा काय. चला झोप आता, संध्याकाळ झाली. हा हिचं काय चालू. हा नाच. हा भाई नाच, मजा आला. हा नाही मजा आली. संध्याकाळचे आता वाजलेले 11:30 आणि इथं आगमन केलेलं आहे आमच्या ताईनी. आणि तुम्हाला सांगतो सिट्यान सागरने सिट्याने काय लावलं ग. सागरच्या मागे काय कुठं लावला तो, लगेच आलं त्याला आणायला लावलं काहीतरी गोळ्यात. होय आणि डोग्या माव बघितलं मला कसं चिटकून झोपला. मायापासून डोग्या माव तर का हाला नाही बघितलं का, मला धरूनच बसतंय. दाजी कुठे आहेत. दाजी गेलं पिक्चर बघायला छावा. कोण कोण गेलंय. भैया दाजी. किती वाजलेत आता, किती. पावणे 1 वाजले. पावणे एक वाजले. आणि विषय झालाय काय सांगतो तुला आता. ह्या पुरीला ना, ह्या पुरीला हिला असं दिवस अशी माणसं पिंसं बसलेलं असले ना, हिला वाटतं की दिवस आहे. अगं आता वाजली, पण हिला काय माहित हिला रात दिवस कळतंय का.
म्हणून मी काय म्हणतोय इकडे बघ हिला वाटतंय बाहेर तसलं खिसखिसचा गाडा आला असं आईस्क्रीमचा किराणा दुकानं उघडे असल्याने वाहन वाहत असत्यान समजत असन माणसं असत्याने म्हणून हिचा गैरसमज एकदा तुम्ही काढा हिला बाहेर नेऊन अंधार दाखवून आणा हा मग तिला कळण की कुठतरी चुकतोय आपण हा सागर उचल उठ उठ लवकर 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 उठ उचल तिला आणि दरवाजा उघड फक्त तिला अंधार दिसला आणि पुढं समजे का तिचं मुंडकं धरून फिरव वर असं आकाशाकडं असं आबाळाकडं असं 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 फिरव हा लाईट दाखवलं ती परत येऊन उड्या हाणेन ती म्हणेन ही दिवसच आहे तिला वाटतं बाहेर पोरं बॅट बॉल ही खेळतात धर बरं धर उचल 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 लवकर धर 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 तिला ती अंधार दाखवून आणल्याशिवाय ती झोपत नसते बाबा आपण अंधार चल बाहेर चल ती गाडी करवायला आलाय चल बाहेर चल चल काय खिसखिस मला पण यायचंय मला पण यायचंय मी पण येणार आलो तिला अंधार दाखवून ताय ते त्याशिवाय कडे कडे काढ बाहेर उचल तू हा आणि हो की अंधार दाखव तिला दाखव हो खिकडे हिकडला तिकडला उचल उचल दाखव वर बघ वर बघ दाखव हिकडला बघितलं बाब्या हे अंधार आहे समजा हे बघितलं हो हो हे अंधार आहे हो का अंधार अंधार हा दाखवलं कळलं तिला ती अंधार आहे आता झोपते हे चल घाबरले आता आता झोपते बघ आता झोपलं असा अंधार दाखवा लागतं शिट्या कळलं का आता सोड सोड हो आता झोपणार जाऊन ते मम्मी पैसे चला झोपा झोपा आता हे अंधार झाला हिला कळलं आता नाही तिला वाटत दिवसच आहे खिसखिसवाला आलाय वाहन वाहत ती उठली तर राहत उठले मित्रांनो सर्वांना तर इकडे दूध तापाय ठेवलंय प्रियंकाने सकाळ सकाळ केले धपाट्याचा खेळ धपाटे करायचा चपात्या केले त्या राधू कुठे गेली ग हा आपा आलं तर बघा सकाळ सकाळी आपा घेऊन गेले वारल्या घरी आणि आज मला वाटतं समधी जाणार आहे ते कुठं मावस भावाचं मुंबईला जागरण गोंधळ आहे त्यासाठी रात्री ताय दाजी वगैरे समधीच आले ते आता कोण कोण जाणार आहे कोण कोण जायचे पूजा जाईन पिऊ कृष्णा दाजी सागर आणि पांडू झाले एवढी जाणार आणि बाकीचे मग शंभू आणि आपा आई आणि ही समधी बाकीचे घरी आहेत हा मला वाटलं 2-3 कधी दिल्यात प्रियंकाचं दुखतंय त्यामुळं काय झालंय वरच्या घरीनं स्वयंपाक करून दिलाय असू द्या चला खोंड माझं काय पिल्या चल माझ्या संग आता बाटूला आंघोळ करायची हा कला पळेल